राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या BA या अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राची परीक्षा जी आहे ती काही दिवसांपूर्वी पार पडली आणि त्याच्यामध्ये आलेल्या 2 प्रश्नांमुळे आता सध्या वाद निर्माण होत आहे किंवा वाद निर्माण केला जात आहे। या प्रश्नपत्रामध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य स्पष्ट करा आणि सोबतच डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यावर एक टिप्पण लिहा, असे 2 प्रश्न आलेले होते। आणि या 2 प्रश्नांसंदर्भात राज्याचे जे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर विद्यापीठाच्या इतिहासाचे जे अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत सतीश चाफले सर आहेत। सर, नेमकं वाद का निर्माण होत आहे? खरोखर हे जे प्रश्न आहेत ते अभ्यासक्रमाच्या बाहेरचे आहेत का? नाही, कुठलेही प्रश्न जे प्रस्तुत प्रश्न आहे हे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे नाही आहेत। प्रस्तुत अभ्यासक्रमात म्हणजे रोल ऑफ RSS इन नेशन बिल्डिंग, राष्ट्र उभारणीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान या विषयाचं, या टॉपिकचं BAच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये 2ऱ्या वर्षाला याचा अंतर्भाव 2020-21 मध्ये करण्यात आलेला होता आणि 2020-21 मध्ये रिवाइज सिलेबस आला तेव्हापासून हा टॉपिक प्रत्येक महाविद्यालयात नागपूर विद्यापीठाअंतर्गत शिकवणं सुरू आहे। ही पहिली वेळ नाही आहे, अशा पद्धतीचे प्रश्न याच्या आधीसुद्धा विचारले गेलेले आहेत। हे टिप्पणीच्या अनुषंगानं प्रश्न विचारले गेलेले होते। डॉक्टर हेडगेवारांवर प्रश्न विचारला गेलेला होता, डॉक्टर गोळवळकर गुरुजींवरही टिप्पणी द्या असे प्रश्न विचारले गेलेले आहेत। यावेळी 2 प्रश्न हे सलग आलेले आहे। सिलेबसच्या अनुषंगानं सिलेबस डिझाईन करत असताना, पेपर डिझाईन करत असताना प्रत्येक युनिटला न्याय द्यावा लागतो, त्या अनुषंगानं आलेले हे प्रश्न आहेत। सर, याच्या पूर्वीच्या परीक्षांमध्येही या जे काही राष्ट्र उभारणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान किंवा कार्य जे आहेत या टॉपिकवरचे प्रश्न याच्या पूर्वीच्या परीक्षांमध्ये आलेले, कारण 2021 पासून जर अभ्यासक्रमात आहेत तर अनेक परीक्षा झालेल्या आहेत आतापर्यंत। हो, अनेक परीक्षा झालेल्या आहे। या संदर्भात असे प्रश्न याच्या पूर्वी सुद्धा आलेले आहेत। फक्त सिलेबस फास्ट असल्यामुळे आणि हा टॉपिक मोठा असल्यामुळे या सिलेबस अंतर्गत सगळे जे प्रश्न आहे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले गेलेले आहेत आणि म्हणून असं म्हणता येणार नाही की नव्याने आणि पहिल्यांदा ही प्रश्न आलेली आहेत। या प्रश्नांचं सातत्यानं बदल केला जात असतो। प्रत्येक वेळी जेव्हा प्रश्नपत्रिका डिझाईन केली जाते त्यावेळेस प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असतं आणि प्रश्न बदललेल्या स्वरूपात नव्याने विचारलेले असतात, परंतु हीच प्रश्न याच्या आधीसुद्धा विचारले गेलेले आहेत। सर, हे जे प्रश्न आहेत ते अभ्यासक्रमाच्या बाहेरचे आहेत आणि विद्यापीठाने विचारले असं एक आरोप होत आहे। मात्र कोणी विद्यार्थी आतापर्यंत विद्यापीठात अभ्यास मंडळापर्यंत गेल्या 2 दिवसात पोहोचले आहेत का की अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न या प्रश्नपत्रात विचारण्यात आले होते? लेखी स्वरूपाची किंवा मौखिक स्वरूपाची विद्यार्थ्यांची काही तक्रार किंवा आक्षेप आतापर्यंत आला आहे का? या संदर्भात कुठल्याही पालकांचा, विद्यार्थ्यांचा आक्षेप आलेला दिसत नाही आहे। विद्यार्थी हॅपी आहेत, कारण जर का या संदर्भात विद्यार्थ्यांना काही प्रश्न असते किंवा त्यांचा काही आरोप असता तर त्यांनी सहज एक विषय शिक्षक म्हणून आम्हा प्राध्यापकांपर्यंत संपर्क साधला असता, परंतु कुठल्या पालकांची, कुठल्याही शिक्षकांची, कुठल्याही विद्यार्थ्यांची या संदर्भात कुठलीही तक्रार नाही। ॲक्च्युअली 2020-21 पासून हा सिलेबस विद्यार्थ्यांना माहिती आहे, ते शिकतात आहे आणि शिकत असताना या संदर्भात वारंवार नोट्ससुद्धा सगळे लिहून देत असल्यामुळे याचं स्टडी मटेरियलसुद्धा विद्यार्थ्यांकडे अवेलेबल आहे। या संदर्भात जे काही रेफरन्स बुक्स जे आहे, जे नागपूर विद्यापीठाचे संदर्भ ग्रंथ म्हणून ज्यांना मान्यता मिळालेली आहे, अशा सगळ्या संदर्भ ग्रंथांमध्ये या विषयाचा अंतर्भावसुद्धा अनेक लेखकांनी केला असल्यामुळे याचे नोट्ससुद्धा सर्वीकडे अवेलेबल आहे आणि प्रस्तुत प्रश्न हा सिलेबसच्या रचनेनुसार विचारला गेलेला आहे। मग सर, सध्या हा वाद का होता? विरोधी पक्षनेते जे राज्याचे आहेत त्यांनी या प्रश्नपत्रात या प्रश्नांच्या समावेशासंदर्भात एक अप्रत्यक्ष आक्षेपच दर्ज केलेला आहे। शैक्षणिक बाबींना घेऊन राजकीय क्षेत्रांमध्ये उलटसुलट चर्चा केली जाते आणि याच अशा विषयांना, जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, 1925 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे, एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, आज शताब्दीकडे संघ वाटचाल करत होतो आहे आणि गेल्या मागच्या इतक्या वर्षाच्या म्हणजे स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जरी झाली असली तरीसुद्धा ठळकपणाने अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती नव्हती, ती विद्यार्थ्यांपर्यंत नव्हती आणि ती मला असं वाटतं की हेतुपुरस्सरपणे काही लोकांनी दडवून ठेवली का, असंही माझा आक्षेप आहे। परंतु आता
सकारात्मक दृष्टिकोनातनं विचार करणारं अभ्यास मंडळ नागपूर विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. सर्व बाजू लर्निंग आउटकम आणि ऑब्जेक्टिव्ह हे ठेवून अभ्यासक्रमाची रचना केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती इतिहासाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. कदाचित या गोष्टीमुळे अनेक लोकांना पोटशूळ उठले असतील आणि त्या अनुषंगानं एक विरोध म्हणून, एका विचारधारेचा विरोध म्हणून कदाचित राजकीय क्षेत्रांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असेल असं मला वाटतं. तर हे 2021 पासूनचा नागपूर विद्यापीठाचा BAच्या चौथ्या सेमिस्टरचा प्रश्न अभ्यासक्रम आहे आणि याच्यामध्ये युनिट 3 जे या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSचा राष्ट्रनिर्माण मध्ये योगदान काय आहे, भूमिका काय आहे, हा जो विषय आहे तो अंतर्भूत करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत अनेक परीक्षा पार पडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हे प्रश्न आलेले आहे असा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा दावा आहे, ज्यांच्या माध्यमातून अभ्यासक्रमामध्ये या विषयाचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामुळे हा वाद नाहक निर्माण केला जात असल्याचा दावा जो आहे तो नागपूर विद्यापीठाकडून केला जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.